आपण कोण आहोत? पुणेकर, मुंबईकर, नागपूरकर, कोल्हापूरकर की आपण फक्त एक मराठी? उत्तर खूप सोपं आहे, पण कदाचित आपण ते विसरत चाललो आहोत. 1 मे हा फक्त कॅलेंडरवरचा एक दिवस नाही, हा आपल्या ओळखीचा दिवस आहे. आज आपण महाराष्ट्र दिन साजरा करतो, पण हा दिवस सहज मिळालेला नाही. मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी लोक रस्त्यावर उतरले, आवाज उठवला, संघर्ष केला आणि 105 हुतात्म्यांनी आपलं आयुष्य दिलं. संयुक्त महाराष्ट्र मूव्हमेंट ही फक्त राज्यनिर्मिती नव्हती, ही होती ओळखीची लढाई. एकत्र येण्यासाठी दिलेलं बलिदान. सह्याद्रीचे डोंगर, कोकणचा समुद्र, विदर्भाची माती, मराठवाड्याची जिद्द, पश्चिम महाराष्ट्राची ताकद. ही फक्त जमीन नाही, ही आपल्याला जोडणारी शक्ती आहे. ही भूमी इतिहासाची साक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज. या मातीत जन्म झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा. शिवरायांनी स्वराज्य उभं केलं, लोकांना विभागण्यासाठी नाही, तर लोकांना एकत्र आणण्यासाठी. स्वाभिमानाने जगण्यासाठी, अन्यायाविरुद्ध उभं राहण्यासाठी. शिवरायांनी आपल्याला फक्त राज्य दिलं नाही, ओळख दिली. ही माती फक्त योद्ध्यांची नाही, ही विचारवंतांचीही आहे. ज्योतिराव फुले. समाज बदलण्याची दिशा दिली. सावित्रीबाई फुले. शिक्षणाचा दीप पेटवला. डॉ. बी. आर. आंबेडकर. समानतेचा पाया घातला. बाल गंगाधर तिलक. स्वराज्याचा मंत्र दिला. गोपाल कृष्ण गोखले. लता मंगेशकर. पु. ल. देशपांडे. या सगळ्यांनी महाराष्ट्राचं नाव भारतभर नाही, तर जगभर पोचवलं. वारीची परंपरा, गणेशोत्सवाचा उत्साह, पोवाड्यांची ज्वाला, लावणीची ऊर्जा, मराठी भाषेची गोडी. ही संस्कृती फक्त भूतकाळ नाही, ती आजही जिवंत आहे आणि ती जपणं ही आपली जबाबदारी आहे. महाराष्ट्र फक्त भावना नाही, तो भारताची आर्थिक ताकद आहे. भारताच्या एकूण GDPमध्ये महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाटा आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. फायनान्स, इंडस्ट्री, पोर्ट्स, स्टार्टअप्स. भारत पुढे जातोय, कारण महाराष्ट्र मजबूत उभा आहे. पण एक प्रश्न आहे, आपण खरंच एक आहोत का? सोशल मीडियावर आपण मजेत बोलतो, पुणेकर असे, मुंबईकर तसे. कधीकधी हा विनोद असतो, पण नकळत अंतरही निर्माण करतं. आपण विसरतो, आपण आधी मराठी आहोत. एक गोष्ट आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. जेव्हा आपण परदेशात असतो, तेव्हा आपण विचारत नाही, तू कुठला? आपण फक्त एवढंच म्हणतो, आपण मराठी आहोत. मग आपल्या महाराष्ट्रात आपण हे का विसरतो? पण अजून एक प्रश्न आहे, आपण फक्त भूतकाळातच अडकलो आहोत का? आज जग बदलतंय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, स्पेस एक्सप्लोरेशन, नवे शोध. या सगळ्यात आपली मराठी मुलं कुठे आहेत? आपण फक्त आपण असे, आपण तसे बोलत राहणार, की नवं भविष्य घडवणार? आज महाराष्ट्रात अशी गावे आहेत, जिथे जलसंधारणामुळे पाण्याची समस्या कमी झाली. असे शेतकरी आहेत, जे AIचा वापर करून शेती अधिक स्मार्ट करत आहेत. ड्रिप इरिगेशन, डेटा बेस्ड फार्मिंग, सॉइल एनालिसिस. काही गावांनी विकासाचा नवा आदर्श उभा केला आहे. मग ही प्रगती संपूर्ण महाराष्ट्रात का नाही? आपल्या पूर्वजांनी इतिहास घडवला. आता तो पुढे नेण्याची जबाबदारी आपली आहे. संस्कृती जपा, पण त्याचबरोबर नवनिर्मितीही करा. फक्त अभिमान बाळगू नका, अभिमानास पात्र असं काहीतरी करा. आज जग बदलतंय. AI, विज्ञान, अंतराळ. या सगळ्यात आपली ओळख निर्माण करणं हीच खरी प्रगती आहे. इतिहास सांगतो आपण कोण होतो, पण भविष्य ठरवतं आपण कोण होणार आहोत. चला, आपण काही योगदान देऊया. आपल्या समृद्ध महाराष्ट्राला एक नवीन ओळख देऊया. एकत्र राहून पुढे जाऊया. इतिहास फक्त आठवू नका, तो घडवत राहा.
जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.